रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा। आज वुमन्स डे असल्यामुळे प्रत्येक स्त्रीला माझ्याकडनं वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा। आपला वुमन्स डे आपण स्वतः साजरा करायचा असतो, कोणाकडून अपेक्षा ठेवत जाऊ नका की कुणी आपला साजरा करेल। म्हणून आज मी मार्केटमध्ये गेले आणि मला पनीर आवडतं, त्याच्यामुळे मी पाव किलो पनीर मस्तपैकी घेऊन आले। जे सामान लागतंय ते घेऊन आले आणि मिस्टरांनी मी खुश व्हावी म्हणून मला काय गिफ्ट घेऊन दिलं तुम्हाला माहिती आहे का? मला सेंट खूप आवडतं म्हणून त्यांनी सेंट घेऊन दिला। ओ जास्त महागडा नाही हो, 100 रुपयाचा। 100 रुपयामध्ये माझ्या मिस्टरांनी मला खुश केला आणि मस्तपैकी म्हटले आज जेवण एकदम झक्कास कर, कारण आज वुमन्स डे आहे। अरे वुमन्स डे फक्त स्त्रियांचा असतो तर एक दिवस तुम्ही करायचं असतं, पण तसं नाही आहे। आमच्या घरामध्ये असं आहे ना की आहे ना, जर लेडीजचा वाढदिवस असेल किंवा वुमन्स डे काहीही असो तर लेडीजनेच करायचा आणि सगळ्यांना खायला घालायचा। चला असो नाहीतरी आहे ना, प्रत्येक घरामध्ये हाच विषय असतो, काहीही असलं तरी स्त्रीलाच करावं लागतं। त्याच्यामुळे मी काही जास्त डोक्यावर घेतलं नाही आणि मस्तपैकी असं पनीर कट केला आणि पहिला पीस मीच खाल्ला। आपल्याला सवय आहे प्रत्येक गोष्ट आहे ना खाऊन बघायची। मग मस्तपैकी आहे ना असं पनीर बारीक कापून घेतलं आणि शिमला मला तर खूप आवडतो, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये कटिंग करून तर शिमला टाकतेच, म्हणून असे बारीक बारीक चॉप केले आणि पनीरमध्ये टाकून दिले। आता मस्तपैकी असं कोटिंग करून आहे ना साईडला ठेवून द्यायचं आणि मैद्याच्या रोट्या बनवायच्या होत्या, त्याच्यामुळे आहे ना मैदा घेतला आणि गव्हाचं पीठ थोडं घेतलं, कारण नुसता मैदा जर घेतला ना तर मैद्याने खूप त्रास होतो। त्याच्यामुळे आहे ना थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा मिक्स केलं। तर वुमन्स डेच्या दिवशी तुमच्याही घरी तुम्हालाच काम करावं लागत असेल ना मैत्रिणींनो, असा दिवस कधी जात नाही की आपल्याला कधी सुटका भेटेल आणि आपल्याला कधी कोणी आयतं खायला घालेल। त्याच्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही आणि कोणाकडून अपेक्षाही ठेवायच्या नाही। मस्तपैकी जे आपल्याला वाटतंय ना, जे आपल्याला पटतं ते करायचं आणि कोणाकडून काय अपेक्षा ठेवता की कुणी काय साजरं करेल आणि आपल्याला गिफ्ट देईल। मस्तपैकी बघा मी आज पनीर बिनीर आणलं, स्वतःच्या मनाचा आवडीचा जेवण बनवलं आणि तयार पण झाले। त्याच्यामुळे आहे ना मी जास्त लोड कोणाचा घेत नाही आणि आहे ना खरं सांगू, स्वयंपाक करता करता व्हिडिओ काढायचं म्हटलं ना की अर्धा तासाचा स्वयंपाक आहे ना 1 तासावर जातो। आता आमच्या सासरेबुवांनी आहे ना गावावरून येताना आहे ना मला कांद्याची गोण दिली होती, त्याच्यामुळे काय आहे टेन्शन न घेता कांदे कचाकच कापून घेतले, कारण की कांद्याची गोणच पाठवली होती त्यांनी, त्याच्यामुळे आहे ना काही जास्त लोड घेतलेला नाही। आणि बघा मध्ये मध्ये आहे ना व्हिडिओसुद्धा काढते, पण काय तुम्हाला माझी दया येत नाही आणि अजिबात तुम्ही लाईक करत नाही। तुम्हाला थोडी तर दया येऊ दे यार, स्वयंपाक करता करता व्हिडिओ बनवावा लागतो आणि तेही बघा तुम्हाला दाखवून दाखवून, आणि असंही प्रत्येक स्त्रीलाच करावं लागतं। आता व्हिडिओ काढायला मला आवडतात म्हणून मी व्हिडिओ काढते आणि स्वयंपाक करता करता व्हिडिओ मनोरंजनसुद्धा करते। त्याच्यामुळे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। आणि आज तर वुमन्स डे असल्यामुळे मी माझ्या आवडीचा स्वयंपाक पटकन बनवला आणि मुलांनाही खुश केलं की चला आज तर लवकर स्वयंपाक करावा, आणि स्वयंपाक बनवून घेतला आणि व्हिडिओही बनवला। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा छोटासा चॅनल पुढे जाऊ द्या, कारण मी तर खूप मेहनत करते पण तुम्हालाच माझी मेहनत का दिसत नाही तेच कळत नाही। आता एक दिवस आहे ना काय होईल माहिती का, वैतागून आहे ना मी व्हिडिओ बंद करेल आणि आहे ना बंद झाल्यावर नंतर चालू होईल असं वाटतंय। त्याच्यामुळे तर चला जास्त मी काही लोड घेत नाही, माझं जेवण रेडी झालं आणि माझ्या मनातल्या गोष्टीही तुम्हाला सांगितल्या। तर कोण कोण पनीरची भाजी आवडतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। तर चला बाय बाय।